संडेचा दिवस म्हटला की भरपूर अशी कामं असतात, तर कामं करता करता पटपट अशी कुठली रेसिपी बनेल याचा मी विचार करतच होते, की माझ्या लक्षात आलं की मी रताळी आणलेली होती. तर रताळी मी स्वच्छ धुवून घेतली आणि ती मी भाजायला ठेवली. तर रताळी खूप मोठी होती, त्यामुळे त्यावर झाकण बसत नव्हतं. मग मी ती 2 तुकड्यांमध्ये ब्रेक करून घेतली आणि त्यावर झाकण ठेवून मी आता 5 मिनिटांसाठी हे भाजून घेणार आहे. आपली कामंही होत राहतात आणि इकडे रताळीही भाजतात. अशा पद्धतीने भाजून खाल्लेली रताळी चवीला खूप छान लागतात. 5 मिनिटानंतर मी हे काढून घेणार आहे. तुम्ही बघालच, बघा रताळं मस्त असं इथे भाजून तयार आहे. आता आपण ते पलटून घेऊयात आणि खालच्या साईडने देखील आपल्याला 5 मिनिटासाठी याच पद्धतीने ते भाजून घ्यायचे. आमच्या लहानपणी आमची आजी या रताळ्यांना वरतून माती लावायची. बटाटे किंवा रताळे दोन्ही यांना ती सेम प्रयोग करायची आणि ते चुलीचा जो आहार पडतो त्या आहारामध्ये हे भाजून आम्हाला खायला द्यायची. खूप छान असे ते लागायचे. आज त्याची आठवण झाली. आता बघा, एक 5 मिनिटांनंतर खालच्या साईडने आपले रताळे भाजून तयार आहेत. हे आपण एका ताटामध्ये काढून सोलून घेऊयात. हे जे रताळे आहेत ते असेही खायला छान लागतात किंवा मग याच्यामध्ये दूध टाकून थोडीशी साखर टाकूनही खाल्ले जातात. खूप छान असे ते लागतात. झटपट बनतात, आपली कामंही होत राहतात. तर रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आवडल्यास चॅनलही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.